या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख शेख लांबोटी तालुका मोहोळ येथे एन्काउंटर झाल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे। गुन्हेगारांपर्यंत लवकर पोहोचता यावे अथवा त्याची माहिती लवकर मिळावी यासाठी विभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या संकल्पनेतून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व ढाबे चालक आणि महामार्गावरील धावणाऱ्या ट्रॅव्हल बसचे चालक या सर्वांना व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांनी दिली। यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते। सराईत आणि अन्य गुन्हेगार पुणे मुंबई अन्य मोठ्या शहरातून विविध गुन्हे करून पोलिसांच्या भीतीने पलायन करून कामगार म्हणून ढाबे हॉटेल्सचा आधार घेतात। ढाबे आणि हॉटेल चालकांना मजुरांची अडचण असते, त्यामुळे ढाब्यावर येणाऱ्या एखाद्या व्यक्तीने किंवा गुन्हेगाराने मला कामाची गरज आहे, काम द्या असे म्हटले तर हॉटेल आणि ढाबे चालक तयार होतात। मात्र आपण कामावर ठेवलेला कामगार नेमका कोण आहे याची माहिती त्या व्यावसायिकांना नसते। केवळ कामासाठी मजूर मिळाला यातच ते समाधान मानतात। ज्यावेळी पोलीस एखाद्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी किंवा संशयितेच्या मागावर ढाबा किंवा हॉटेलमध्ये येतात, त्या ठिकाणी पोलिसांना गुन्हेगार मिळून आल्यावरच ढाबा आणि हॉटेल चालकाला आपण ठेवलेला कामगार गुन्हेगार असल्याचे समजते। राष्ट्रीय महामार्गालगतचे मोठे व्यावसायिक आपण ठेवलेला कामगार कोण, त्याचे आधार कार्ड अन्य कागदपत्रांची पडताळणी करत नाहीत, त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला आसरा देणे हे नियमबाह्य असून या प्रकरणी व्यावसायिकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कामगारांची आणि त्यांच्या कागदपत्रांची माहिती पोलीस ठाण्याला कळवणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही। त्यामुळे महामार्गालगतच्या सर्व व्यावसायिकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याची संकल्पना राबवण्यात येणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।